भंडारा भक्ती जेजुरी म्हणून ओळखल्या जात जानेवारीच्या चैत्र शुद्ध पौर्णिमेला येथे मोठी यात्रा भरते। आपल्याला मेंढ्या चारण्याच्या पेटीमध्ये जोडण्यात आलं। विनंती हात जोडून पाया पडतो। या अशा उल्लडबाजीपणामुळे तमाशाचा रास होतोय। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये आपलं स्वागत करतो। आता आपण आलो आहोत बाणाईच्या गावात, अर्थात अख्ख्या महाराष्ट्रात परती जेजुरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंदनपुरी गावात। आणि या चंदनपुरी गावाचं अंतर मालेगावहून फक्त 3 किलोमीटर आहे। पोहोचलो आपण चंदनपुरी गावाच्या प्रवेशद्वाराजवळ। प्रवेशद्वारापासून डाव्या हाताला वळाले समोरच मंदिर। चलो महाराष्ट्राचे आराध्य दैवत खंडोबारायाच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही चंदनपुरी जानेवारीच्या चैत्र शुद्ध पौर्णिमेला येथे मोठी यात्रा भरते आणि त्याच यात्रेला आपण आलो आहोत। ही यात्रा पौष पौर्णिमेला संपते, म्हणजे जवळजवळ 20-25 दिवस चालते। अख्ख्या महाराष्ट्रातून लोक या यात्रेसाठी येतात। पहिले दर्शन घेऊ, मग यात्रा फिरू। मंदिराला 2 दरवाजे आहेत, एक पूर्वेला आणि एक पश्चिमेला। दर्शनासाठी आपण मंदिराच्या पूर्वद्वारेने जात आहोत। आता देव भेटून द्या, सगळं भेटून नैवेद्य दाखवून द्या ना आपल्या जागेवर। चंदनपुरीची जेजुरी नंतर दुसऱ्या क्रमांकाचं देवस्थान म्हणून ओळख आहे। चंपासृष्टीला आणि यात्रेच्या वेळेस येथे मोठ्या प्रमाणात गर्दी असते। हे मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार, तेथे छोटे खानी बाप्पाची मूर्ती, बाजूलाच द्वारपालाचे शिल्प आणि या आहेत सासन काठ्या, ज्या पालखी मिरवणूक यांना मोठा मान असतो। या काठ्याही गावभर मिरवतात। एलकोट एलकोट जय मल्हार। मध्ये आल्यावर हे आहे मंदिराचं सुंदर घुमटाकार असलेलं मुख्य सभा मंडप। त्याची विशिष्ट अशी रचना दिसते, चारही बाजूला देवळेही दिसतील। सभा मंडपाच्या पुढे आलो आहोत मुख्य गर्भगृहात आणि समोरच आपल्याला संगमरवरात असलेल्या देव खंडोबाचं आणि बाजूला बाणाई आणि म्हाळसा देवीचं दर्शन घडतं। पूर्वीच्या मूर्ती काळ्या पाषाणात होत्या। गर्भगृहातही जुन्या बांधकामाची विशिष्ट अशी रचना दिसते आणि मंदिरातून डाव्या बाजूने बाहेर जाता येतं। मंदिराच्या बाजूलाच आपल्याला कळी भरणे, जागरण, गोंधळ सगळे विधी पूजा करता येतात।
दादा या तळीभराचं महत्व काय? हे तळीभराचं महत्व असा, हा ज्यावेळेस ते मल्हार मार्तंड गिरणार आपलं करेंद्रवर गेले ते, अच्छा त्यांनी स्नान केलं हा त्यावेळेस तेव्हा त्यांनी तिथं तळी कोटून काढला होता. अच्छा त्याच्यामुळे भक्तजन तळी भरती देवाचा वासनार वरती फिरतो. हे मंदिर आयल्याबाई होळकर यांनी बांधल्याचे सांगितले जाते. आजच्या काळातही बोकड बळी दिला जातो, अर्थात हे चुकीचं आहे. श्री खंडोबा महाराज हे महाराष्ट्रातील कुलदैवत, त्यांची पूजा मसोबा, मल्हारी, मार्तंड, भैरव अशा विविध नावाने केली. ते युद्ध व वीर शौर्याचे दैवत मानले जातात, म्हणून त्यांना बोकड अर्पण करण्याची परंपरा आजही सुरू आहे. काही ठिकाणी पशु बलिदानाच्या प्रथेवर बंदी घालण्यात आली आहे, पण तरीही नवस्फूर्तीच्या भावनेतून ही परंपरा लोक पाळतात. बाजूलाच भगवान शंकर आणि काळ्या पाषाणात बनवलेले शिवलिंग. जानेवारीच्या चैत्र शुद्ध पौर्णिमेला येथे मोठी यात्रा भरते. पौष पौर्णिमेच्या 7 दिवस अगोदरच देवाचा चांदीचा मुकुट जेजुरीला घेऊन जातात. तेथे विधिवत अभिषेक करून एक मशाल पेटवली जाते. येथून या ठिकाणी चंदनपुरीला ती पायी आणली जाते. सात दिवसाचा पायी प्रवास करून मशाल या ठिकाणी पौष पौर्णिमेच्या पहिल्या दिवशी आणली जाते. नंतर मग दुसऱ्या दिवशी वाजत गाजत नाचत मशालीची आणि मुकुटाची मिरवणूक काढली जाते. त्यासाठी आजूबाजूचे बरेच बँड आणि बँजो पार्टी फ्रीमध्ये वाजायला. मिरवणूक झाल्यानंतर पालखीचा मुकुट मंदिरात आणला जातो.
पूजा व अभिषेक करून देवाची स्थापना केली जाते. चैत्र पौर्णिमेला सुरुवात झालेली ही यात्रा 13 दिवसांनी म्हणजेच पौष पौर्णिमेला संपते आणि त्या दिवशी पण मिरवणूक काढून यात्राची समाप्ती केली जाते. दर्शन खूप छान झालं. आता आपण येथून जाऊ बानाई मातेच्या दर्शनाला, जे येथून फक्त 500 मीटर अंतरावर त्यांचं मंदिर आहे. आता आलो आहोत बानाईच्या दर्शनासाठी. बानाईच्या सौंदर्याला बोलून देव 12 वर्षी या नगरीत राहिले आणि बानाईच्या वडिलांच्या कडे त्यांनी 12 वर्षी चाकरी केली आणि आपल्या प्रेमाखातर त्यांनी बानाईच्या वडिलांकडे मेंढ्या चारण्याचं काम केले. थोडी देवाबद्दल माहिती द्या ना. ज्यावेळेस मल्ल आणि मल्ल पृथ्वीवरती मातले होते त्यांचा रोजचा नियम कोणता होता महाराज? ते मनुष्याला त्रास द्यायचे. अच्छा. त्यांना मारून खायचे. हो. त्यावेळेस त्या शंकराने अवतार घेतला हा खंडोबाचा. अच्छा. अवतार घेतल्यानंतर त्यांनी त्या मनी आणि मल्ल्याला मारलं. त्यावेळेस नाव पडलं जेजुरीला खंडोबा. आणि ही जेव्हा बानुबाई जी होती ही देवाच्या जड्यातली पानगंगा आहे. अच्छा. त्याला म्हणतात ती बानुबाई. त्यावेळेस त्या गिरणा नदीला बानुबाईला पेटीमध्ये सोडण्यात आलं. धनगर लोकांनी बघितलं. त्यावेळेस त्या धनगर लोकांनी काढलं. या चंदनपुरामध्ये चंदनगावडा राजा होता सगळ्यात पहिले. त्या चंदनगावड्याकडे देण्यात आलं. त्या चंदनगावडे त्याचं जतन केलं, रक्षण केलं, पोषण केलं आणि बघता 16 वर्षाची बानुबाई झाली. त्यांचा रोजचा नियम कोणता होता? तुळशीपाशी जायची. त्या तुळशीबाईला म्हणायची, जे माझी तुळशी माई माझा भरतार कडून आणतो का बाई. त्यावेळेस ते नारद स्वामी आले आणि त्या बानुबाईला सांगितलं, तुझं भरतार नांदतो तरी कोणी डोंगर जेजुवाडीला पहिले जेजुवाडी म्हणायची जेजुरीला तिथं तो भरतार नांदतो. त्यावेळेस ती बानुबाई देवाच्या स्वप्नी गेली. देवाला बोलावलं म्हणून त्या देवाने त्या बानुबाईचा अवतार घेतला आणि चंदनपूरला आले. अच्छा. आल्यानंतर बानुबाईची चाकरी केली 12 वर्ष. बानुबाईला त्याला एक काम सांगितलं, एक काम करायचं 9 लाख मेंढरं घ्यायचे, गिरणा नदीवर जायचं, यांना धुवून आणायचं. म्हणून त्या देवाने मेंढरं घेतली, गिरणा नदीवर गेला. तिथं 9 लाख मेंढरं मारून टाकली. मारल्यानंतर त्या बानुबाईला संकट पडलं की माझी पुरी जीवनपुंजी होती ती तुम्ही पुरी मारून टाकली. म्हणून त्यावेळेस तो बानुबाई त्या देवाला बोलती, मला माहित नाही म्हातारा, हा 9 लाख मेंढरं माझी जिवंत करून द्यायची. म्हणून त्या देवाने हातात भंडार घेतला. आपली भंडारी असते ना, भांडारीमधून भंडार घेतला. ते मेंढरा मारून फेकला. फेकल्यानंतर ते 9 लाख मेंढर जे होते जिवंत झाले. मग त्यावेळेस लेंडी पारावरती बानुबाईचं लग्न झालं देवासंग. तेव्हापासून चैत्र पौर्णिमेला यात्रा भरते. यात्रा पौष पौर्णिमेलाच का भरते? त्याचं मुख्य कारण म्हणजे देव खंडोबा याच पौर्णिमेला बानाई मातेला भेटण्यासाठी हळदीच्या अंगाने आलेले होते. त्यांच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून या दिवशी यात्रा भरते. यात्रेनिमित्त देवाजवळ लग्न लावण्याची ही प्रथा आहे. चला तर आता यात्रेतील आनंद लुटूया.
विनंती सर्वांना खाली बसा. तमाशाला गर्दी बघून आपल्याला असं वाटतं की या तमाशाला गरगर लागलेली आहे. आधुनिक युगातही जर असेल जुनी परंपरा जुनी कला जर आपल्यापासून जात असेल तर काय उपयोग. जाळीच्या बाहेर चला बरं. चला सगळ्यांना विनंती. चला जाळीच्या खूप थांबवा. चला मित्रांनो आणि तुम्ही पण बसून घ्या दादा. बसा ना दादा. जाळीच्या आतमध्ये कोणी थांबू नका. चला आयरन घ्या ना. हा होईल ना. बसा ना तुम्ही फक्त बसा. आहे त्या जागी बसा फक्त. विनंती हात जोडून पाया पडून. होईल ना आयरन गीत होईल ना. बसा ना. या अशा उल्लडबाजीपणामुळेच तमाशाचा ऱ्हास होतोय. पण हे मनापासून वाटतंय की मला जिवंत राहायला पाहिजे. चला तर मित्रांनो व्हिडिओ येथे संपवतो. पुन्हा भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बोला खंडेराव महाराज की जय. भाई कैसे दिया? 120 रुपए किलो और वो रेवड़ी रेवड़ी 50 रुपए पावशेर. अच्छा. 200 रुपए किलो. वो एक किलो दे दो फिर. भाई दिन भर में कितना कमा लेते हो? 700-800 रुपये कमा ले. हो जाता है. कितना दिन तक रहता है ये? 1 महीना रहती है. 1 महीना रहती है. अरे वाह.